नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मातृत्व हा शब्द सुद्धा ऐकला तर माये सुद्धा आणि मायेसारखी सावली आपल्याला ही अनुभवता येते. आणि त्याचप्रमाणे आज सर्व महिलांना, सर्व मातृत्वाला माझा सलाम आहे, माझे नमन आहे. आणि आज या मदर्स डेच्या निमित्ताने आज आपण स्पेशल इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि या सगळ्या महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत किंवा या सगळ्या आयुष्यामध्ये त्यांना ज्या काही प्रॉब्लेम्स भेडसावत असतात त्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वच क्षेत्रामध्ये आज महिला या आघाडीवर आहेत आणि एक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा तिला या प्रवासामध्ये पार पाडाव्या लागतात. आणि त्याच बरोबर एक प्रवास तो म्हणजे मातृत्वाचा प्रवास आणि तोच दिवस आज आपण साजरा करतोय. दर्शकांनो, आज मी आहे भगत स्त्री रुग्णालय चिखली येथे. भगत स्त्री रुग्णालयाला 1 वर्ष झालं आहे सुरू होऊन आणि त्याचबरोबर आपण भगत स्त्री रुग्णालयामध्ये काय काय ट्रीटमेंट मिळणार आहे किंवा या सगळ्या महिलांचे जे काही आजार असतात ते कशा प्रकारे इथे दुरुस्त होणार आहे हे आज आपण बघणार आहोत. आणि त्याच आजारांवरती आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे जेणेकरून हे आजार आपल्याला उद्भवणार नाहीत, त्याला आपण कशा प्रकारे टाळू शकू, याही गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. भगत स्त्री रुग्णालयाचे संचालक डॉक्टर दीपक भगत सर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि सरांना 1 वर्ष झालं आहे हे हॉस्पिटल स्थापन करून. त्याचबरोबर MBBS सरांचं झालेलं आहे, GMC मिराज वर्ण सरांचं झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन GNB जहांगीर पुणे येथे त्यांचं झालेलं आहे. अधिक काही चर्चा आज आपण सरांशी करणार आहोत. सर्वात आधी डॉक्टर दीपक भगत सरांचं आपण आपल्या GM न्यूज मध्ये स्वागत करत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मध्ये. नमस्कार. मी डॉक्टर दीपक भगत. मी ऑब्स्टेटिशियन आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे, म्हणजे स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करतो. भगत स्त्री रुग्णालय हे स्थापन आपण जवळपास 1 वर्षापूर्वी केलेलं आहे. 22 फेब्रुवारी 2024 रोजी आपण भगत स्त्री रुग्णालयाची सुरुवात केली. बिलकुल सर. आता 1 वर्षापासून आपण चिखलीमध्ये हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे आणि अगदी छान प्रकारे आपण इथे सेवा देत आहेत. बरेच लांब लांबून आपल्याकडे पेशंट्स येत आहेत. तर मला सांगाल की आपण ज्या उद्देशाने भगत स्त्री रुग्णालयाची सुरुवात केलेली आहे ही सुरुवात अगदी कशी राहिलेली आहे किंवा मग चिखली हे गावच आपण का बरं निवडलेलं, एवढ्या छान अशा जागेवरती आपण शिक्षण घेतलेलं आहे, प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे, मग चिखलीमध्ये आपण प्रॅक्टिस करण्याचा उद्देश नेमका काय होता? अच्छा, बेसिकली चिखली हे माझं नेटिव्ह प्लेस असल्यासारखंच आहे. माझं गाव चिखलीपासून जवळच एक छोटंसं गाव आहे. तिथे माझं ते गाव आहे. त्याच्यामुळे चिखली मला कन्व्हिनियंट आणि जवळही होतं. दुसरं माझं बेसिक शिक्षण त्या गावामध्ये झालं. नंतर हायस्कूलचं शिक्षण माझं चिखलीमध्ये झालं आणि चिखली माझं आजोळही असल्यामुळे मला चिखली हे कन्व्हिनियंट होतं सगळ्या दृष्टिकोनातनं. सो मी चिखली या शहराची निवड केली. म्हणजे बालपण नेमकं चिखली या गावामध्ये गेलेलं आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची होती, त्या उद्देशाने स्थापन केलंय. तर डॉक्टर दीपक भगत सरांचं MBBS झालेलं आहे आणि त्याचबरोबर GMC मिराज वर्ण झालंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी DNB जहांगीर वर्ण केलेलं आहे. पुणे वर्ण त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन DNB केलेलं आहे. आणि अगदी आणखी माहिती आपण सरांना विचारणारच आहोत, पण तत्पूर्वी सर मला हे सांगाल की आता 1 वर्षापासून आपण इथे सेवा देत आहात भगत स्त्री रुग्णालयामध्ये, तर काय काय आणखी ट्रीटमेंट केली जाते आहे आणि जसं योगायोगाने आज मातृत्वाचा दिवस आहे तर याविषयी सुद्धा विचारताना अगदी आनंद होतोय की मातृशक्तीला आनंद मिळावा यासाठी आपण काय काय ट्रीटमेंट या स्त्री रुग्णालयामध्ये देत आहे? ठीक आहे. भगत स्त्री रुग्णालयामध्ये महिलांशी निगडित सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्याकडे होतात, जसं की प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात सल्ला, गरोदर माता तपासणी, गरोदर माताच्या संबंधित नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शनच्या सगळ्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यानंतर वेदनारहित प्रसूती आपण करतो. मशिनीद्वारे गर्भातील बाळाच्या ठोक्यांची तपासणी, NST नावाच्या टेस्ट असतात ज्याच्यामध्ये जसं आपण ECG करतो अडल्ट मध्ये, तसं बाळांमध्ये NST चे टेस्ट आहेत. ते सुद्धा सगळ्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर वंध्यत्व निदान व उपचार आपण करतो. रजोनिवृत्तीच्या ज्या समस्या असतात महिलांमध्ये ते सुद्धा सगळे उपचार आपल्याकडे होतात. गर्भपिशवीशी संबंधित आजार, गर्भपिशवीशी संबंधित कॅन्सर्सच्या सगळ्या उपचार आणि निदान आपल्याकडे होतं. म्हणजे ओव्हरऑल बायकांशी संबंधित जेवढे आजार असतात किंवा गर्भधारणा संबंधित जेवढ्या सगळ्या गोष्टी असतात, नॉर्मल डिलिव्हरी म्हणा, सिझेरियन सेक्शन्स म्हणा किंवा काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते सगळे आपले सिंगल छताखाली, एका छताखाली सगळे उपचार आणि
सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे महिलांचे जे काही आजार आहेत, महिलांना जे काही आजार उद्भवत असतात त्यांच्या जीवनामध्ये, आता आपण बघतो आहे की महिला या सगळ्याच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. नुकतंच जे आपण बघतो आहे जे युद्ध सुरू आहे भारत पाकिस्तानचं, यामध्येही एक महिलेचाच खूप मोठा हातभार लाभलेला आहे. तर या महिलांना अगदी आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच तत्परतेने पार पाडाव्या लागतात आणि वेगवेगळे जे जबाबदारी तिच्यावरती येत असतात आणि त्याचबरोबर वेगवेगळे आजार सुद्धा तिला या सगळ्या प्रवासामध्ये ग्रासत असतात. तर त्या सगळ्या आजारांविषयी माहिती आणि त्या सगळ्याच आजारांची ट्रीटमेंट भगत स्त्री रुग्णालय चिखली येथे तुम्हाला मिळणार आहे. सर, आता मला सांगाल की आता बरेच ऍडव्हान्स होत आहे जग, खूप विज्ञान पुढे जात आहे. तर ऍडव्हान्स ज्या काही गोष्टी आता तुम्ही तर भरपूर म्हणजे नवीनच आता शिकून आलेला आहात आणि भरपूर ऍडव्हान्स काही शिकून आलेला आहात, तर ऍडव्हान्स काय काय मशिनरीज आपल्या इथे अवेलेबल आहे किंवा काय काय विभाग आपण पाडले आहेत? ओके, बेसिकली ऍडव्हान्स म्हणजे आता आजकालच्या मेडिकल क्षेत्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर खूप पुढे आणि प्रगती झालेली आहे. तर आपण महिला संबंधित जर विचार केला तर महिलांमध्ये गर्भपिशवीचे बरेचसे आजार महिलांमध्ये होतात. तर त्या संबंधी बऱ्याच पेशंटला गर्भपिशवी काढण्याची गरज पडते किंवा गर्भपिशवीच्या गाठी सुद्धा कधी पेशंटला बऱ्याचदा काढायची गरज पडते. तर त्याला आधी आपण ॲब्डोमिनल हिस्टेक्टमी म्हणजे टोटल ॲब्डोमिनल हिस्टेक्टमी, पूर्ण पोट कापून उघडून ती गर्भपिशवी काढायचं. पण आता आपण दुर्बिणीद्वारे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलला करतो, ज्याच्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे आत जाणार आणि दुर्बिणीद्वारे ते ऑपरेशन करून ती गर्भपिशवी काढणार. याच्यात महिलांना फायदा काय होतो, तर या ऑपरेशनमध्ये सर्जरीमध्ये जे इंट्राऑपरेटिव्ह पेन असतो पेशंट, इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस असतो पेशंटचा तो कमी होतो. पोस्ट ऑपरेटिव्ह जो पेन असतो तो कमी असतो. पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लड लॉस कमी असतो. पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन जे पेशंटमध्ये रिस्क असते ती कमी असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिकव्हरी. पेशंटमध्ये रिकव्हरी फार लवकर होते दुर्बिणीद्वारे आपण ज्या शस्त्रक्रिया करतो त्याच्यामध्ये. म्हणजे पेशंटला दैनंदिन जीवनामध्ये त्यांना रुटीन लाईफमध्ये येण्यासाठी हा सुखकर प्रवास ठरतो त्यांचा, जर का आपण दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलं तर. ह्या ऍडव्हान्समेंट गोष्टी आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी बाळाचे ठोके तपासण्यासाठी पर्याय नव्हता तेवढे. आता आपल्याकडे ऍडव्हान्स सोनोग्राफी मशीन्स आहेत. NST ची मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण बाळाच्या ठोक्याची तपासणी करू शकतो, जे 10 ते 15 मिनिटाची तपासणी आहे. जसं आपण माणसांमध्ये हृदयाची तपासणी करतो त्याला ECG म्हणतो, तसं बाळांची तपासणी करण्यासाठी आपल्याकडे नॉन स्ट्रेस टेस्ट आहे. त्याच्यानंतर बऱ्याचदा पेशंट ओपीडीत आले तर बाळाचे ठोके ऐकण्यासाठी जे फिटल डॉपलर म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर खूप साऱ्या अशा ऍडव्हान्स गोष्टी अवेलेबल आहेत आपल्या हॉस्पिटलला, जेणेकरून ज्याचा पेशंटला आणि त्या वाढ होणाऱ्या बाळाला फायदा होतो. बिलकुल, जसं आता सरांनी सांगितलेलं आहे की पेशंटला लवकर आराम पडावा आणि पुन्हा तितक्याच तत्परतेने ते आपल्या कामामध्ये रुजू व्हावे किंवा जॉब करत असतील महिला तर पुन्हा ते आपला जॉब करण्यासाठी यशस्वी ठरू शकतात. त्यासाठी अद्ययावत सुविधा सुद्धा भगतश्री रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. सर, मला सांगाल की आता मी असं ऐकलंय की मॅम तुमच्या सोबतीला असतात, तुम्ही एक 10 वर्ष झाली आहे टोटल आपल्या प्रॅक्टिसला आणि 1 वर्षापासून आपण भगतश्री रुग्णालयाची सुद्धा सुरुवात केली आहे. पण त्याच सोबत मॅडम तुमच्या सोबतीला आहे, तर मला मॅडम बद्दलही थोडंसं ऐकायचं आहे की मॅडम काय प्रॅक्टिस करतायत, त्याही आपल्या सोबतच आहेत का? हो, माझी वाईफ डॉक्टर प्रतिभा दीपक भगत ही पॅथॉलॉजिस्ट आहे, MD पॅथॉलॉजिस्ट, आणि तिचं स्वतःचं भगत ऍडव्हान्स पॅथॉलॉजी लॅब हे ऍडव्हान्स डायग्नोस्टिक सेंटर आहे, ज्याच्यामध्ये बेसिक डायग्नोस्टिक प्लस सगळे ऍडव्हान्स डायग्नोस्टिक, ज्याच्यामध्ये बेसिक रक्तलघवी तपासण्या, वीर्य तपासण्या, इन्फर्टिलिटी पॅरामीटर, हार्मोनल असे असेल किंवा काही तुकडे असतात. आपण बऱ्याचदा काय करतो की पेशंटमध्ये डायग्नोसिस साठी तुकडा काढतो, त्याची तपासणी म्हणा, त्याला आपण हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतो. सुई टाकून गाठीची तपासणी करणे त्याला FNAC म्हणतो. आणि ऍडव्हान्स हार्मोनल टेस्ट, जसं थायरॉइडला पूर्वीच्या काळी चिखलीमधनं सॅम्पल हे बाहेर पाठवावं लागायचं, ज्याला टर्नओव्हर टाइम हा 3 ते 4 दिवस लागायचा, आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्या सॅम्पलची प्युरिटी किती राहते हे आपल्याला माहित नव्हतं. तर आता ते चिखलीमध्ये एका छताखाली सगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत. डायग्नोस्टिक सगळं आहे, हिस्टो, सायटो, बायोकेमिस्ट्री पॅरामीटर, पॅथो पॅरामीटर ते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बऱ्याचदा पेशंटला रक्ताची गरज भासते, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी म्हणा, सिझेरियन सेक्शन म्हणा किंवा बरेचसे ऑपरेशन्स म्हणा, तेव्हा पेशंटला ब्लड लॉस जास्त झाला म्हणा किंवा काही कॉम्प्लिकेशन झाले म्हणा,
प्रमाणात ब्लड द्यायची गरज पडते, तर आपल्याकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये भगत ब्लड स्टोरेज सेंटर सुद्धा अवेलेबल आहे, ज्याचं ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर म्हणून मॅडम स्वतः पर्सनली काम बघतात आणि सगळ्या प्रकारचे ब्लडचे कंपोनंट आणि ब्लड आपल्या हॉस्पिटलला अवेलेबल आहे. म्हणजे अगदी कधी अशी वेळ आली किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा अशी वेळ येऊ शकते, तर जर रक्ताची कमतरता भासली तर इथे सरांचं स्वतःचं ब्लड स्टोरेज सुद्धा आहे, जेणेकरून जर रक्ताची कमतरता भासली तर इथनच तुम्हाला रक्त दिल्या जाईल. सर आता तुम्ही मॅडम बद्दल सांगितलेलं आहे आणि मॅडम सुद्धा तुमच्या सोबतीला काम करत आहेत, तर अगदी छान प्रकारे तुम्ही दोघं मिळून हे हॉस्पिटल चालवण्याचा जो मानस आहे, तर यापुढे काय प्लॅनिंग्स आहेत किंवा काही स्वप्न आणखीन आहेत का? 1 वर्ष तर झाली आहेत आपलं स्टार्टअप करून, पण आणखीन काही पुढे प्लॅनिंग्स आहेत? चिखलीकरांना आणखीन काही नवीन द्यायचंय? चिखलीकरांसाठी आपण ऑलरेडी बऱ्याचशा ऍडव्हान्स सुविधा अवेलेबल केलेल्या आहे. आपण जे ब्लड स्टोरेज सेंटर आणले चिखलीमध्ये, आधी एवढे ब्लड स्टोरेज सेंटर की जे लोकांची डिमांड पूर्ण करू शकेल ते अवेलेबल नव्हते किंवा किंबहुना त्यांच्याकडनं पॉसिबल नव्हतं, तर आपण ते लोकांना अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि ज्या ऍडव्हान्स टेस्ट एवढे दिवस चिखलीकरांकडता होत नव्हत्या किंवा ज्यांना वाट बघावी लागायची, बाहेर जावं लागायचं, त्या ऍडव्हान्स टेस्ट आपल्याकडे आहे. इव्हन डिलिव्हरी संबंधित समजा जे काही हाय रिस्क डिलिव्हरीज आहेत त्या बऱ्याचदा आपल्याला टर्शरी केअर सेंटरला पाठवाव्या लागायच्या, त्या आपण इथे सध्या करू शकतो, कारण ब्लड आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे मॅक्झिमम गोष्टी आपण आपल्याच हॉस्पिटलमध्ये इन हाऊस करू शकतो, मॅनेज करू शकतो. तर पेशंटच्या हितासाठी जेवढं काही पॉसिबल आहे तेवढं सगळं करायला आपण समर्थ आहोत. शेवटी आपण समाजाचं काहीतरी देणं करतो, त्याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू आणि जेवढं काही बेस्ट राहील समाज हितासाठी आणि पेशंटच्या हितासाठी तेवढं मॅक्झिमम आपण देण्याचा प्रयत्न करू. बिलकुल, म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतलाय समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोच, या हेतूने सर सुद्धा काम करत आहेत. सर आता आपण बघतो आहे की आज जो दिवस आपण साजरा करतोय मातृत्वाचा दिवस, तर आज हा स्पेशल इंटरव्ह्यू आम्ही याच कारणाने आपला घ्यायला आलेलो होतो की एक मातृत्वाचा जो आनंद असतो तो प्रत्येकच महिलेला उपभोगता येत नाही किंवा काही प्रॉब्लेम्स त्यामध्ये क्रिएट होऊन जातात. जसं इन्फर्टिलिटी बद्दल आज आपण थोडंसं बोलूयात. वंध्यत्व का बरं होत असेल सर? याच्या मागे काय कारण दडलेली असतील? काय एकटी महिलाच याला जबाबदार असेल? नाही, हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण हे फार वाढत चाललंय. त्याला मल्टिपल कारणं आहेत आणि जसं तुम्ही म्हणाले फक्त एकटी बाईच कारणीभूत असतात का, तर हा 100% चुकीचा समज आहे लोकांमध्ये आणि समाजामध्ये स्पेशली, की महिलांना बऱ्याचदा वंध्यत्वासाठी की एकटी महिला जबाबदार आहे असं कन्सिडर केलं जातं. असं बिलकुलच नाहीये. खूप साऱ्या वंध्यत्वाच्या कारणांमध्ये पुरुषांमध्ये सुद्धा वंध्यत्वाचे खूप सारे कारण असतात. पहिली गोष्ट, वंध्यत्वाची जी डेफिनेशन म्हणतो आपण, व्याख्या म्हणतो, हीच बरेच जण चुकीची कन्सिडर करतात. तर इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व आपण कधी कन्सिडर करतो की एक लग्न झालेलं कपल, नवरा बायको, हे 1 वर्षापर्यंत अनप्रोटेक्टेड रेग्युलर संबंध ठेवतात आणि रेग्युलर संबंध ठेवल्यानंतरही त्यांना प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा होत नाही, त्या कपलला आपण वंध्यत्व आहे असं डिफाईन करतो. पण बऱ्याचदा आता काय होतं की लोक फार असे गडबडीमध्ये असतात किंवा त्यांना फास्ट फॉरवर्ड गोष्टी लागतात, त्यामुळे पुरेसा वेळ एकमेकांसोबत स्पेंड न करता किंवा पुरेसा वेळ वाट न बघता हे आधीच वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटकडे वळतात आणि मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत. त्यामुळं त्याचा लोकांचा जो भीती आहे किंवा इन्सिक्युरिटी आहे त्याचा फायदा उचलला जातो. सो माझं एक वैयक्तिक मत राहील की 1 वर्ष अनप्रोटेक्टेड रेग्युलर इंटरकोर्स केल्यानंतर जर का तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तरच तुम्ही वंध्यत्व साठी ट्रीटमेंटसाठी जायला हवंय. बरं, आता याच्यामध्ये म्हणाल तर जसं तुम्ही प्रश्न विचारला होता की महिलाच असतात का, असं काही नाहीये. वंध्यत्व ट्रीटमेंटमध्ये काही गोष्टी महिलांमध्ये असतात तर काही गोष्टी पुरुषांमध्ये असतात. जसं पुरुषांमध्ये शुक्राणूचे प्रमाण कमी असतात, काही यांच्यामध्ये प्रीमॅच्युअर किंवा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन असतं, काही माणसांमध्ये इम्पॉर्टन्सीचा पण विषय असतो ज्याच्याकडे शक्यतो लोक बोलायचे टाळतात किंवा अवॉइड करतात. बऱ्याच माणसांमध्ये हायड्रोसिल किंवा प्रोस्टेट एनलार्जमेंट असतात. हे बरेचसे मेल फॅक्टर जे आहेत ज्याच्यामुळे त्यांचं शुक्राणू स्पर्म्स हे कॉन्सन्ट्रेशन कमी असतं किंवा मोटिलिटी कमी असतं किंवा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतो. तर हे पुरुष वंध्यत्वाकडे मुद्दा जातो.
स्त्रियांमध्ये मल्टिपल लेवल्स असतात इन्फर्टिलिटी, ते त्यांच्यामध्ये कधी कधी त्यांच्या गर्भपिशवीच्या तोंडाचा काही इश्यू असू शकतो, गर्भपिशवीमध्ये गाठ असणे किंवा गर्भपिशवीमध्ये पडदा असणे किंवा गर्भपिशवीमध्ये खाज असणे किंवा गर्भपिशवी संबंधित काही आजार असतात, गर्भनलिकेचे काही आजार असतात, अंडाशय ज्याला PCOS हा कॉमन आजार आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्या संबंधित काही आजार असतात, किंवा मग महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो. हा महिलांचा फॅक्टर झाला. जसं IVF कन्सेप्शन मध्ये आपण डेलिकेट प्रेग्नन्सी कन्सिडर करतो तेव्हा बरेच IVF स्पेशालिस्ट, बरेचसे डॉक्टर त्यांना बेड रेस्ट ऍडवाइस करतात, तेव्हा तुम्ही डेफिनेटली बेड रेस्ट घ्या, ते टाळू शकतो. बट अदरवाईज मॅक्झिमम प्रेग्नन्सी मध्ये की ज्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाहीये मदरला आणि बेबीला सुद्धा, नॅचरली राहिलेली प्रेग्नन्सी आणि लो रिस्क आहे, तर तुम्ही बिनधास्त 9 महिन्यापर्यंत काम करू शकतात. जेवढं तुमची फिजिकल कॅपॅसिटी आहे, जेवढं सुटेबल वर्क आहे तेवढं तुम्ही करू शकता. प्रेग्नन्सी ॲज सच इज नॉट अन कॉन्ट्राइंडिकेशन फॉर युअर वर्क. मग पायऱ्या चढण्या उतरण्याचं मग घरचे लोक त्यांना बंधने टाकत असतात आणि त्यांचं स्वतःपेक्षा जास्त त्यांचं बाहेरच्या लोकांचं प्रेशर खूप वेगळं असतं, तर मग हे कसं पण हँडल करायचं त्यावेळेला? हा खूप मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये पेशंटचा किंवा डॉक्टरांचा विचार सोडून बाकीच्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या खूप जास्त आहे प्रेग्नन्सी संबंधित, त्याला टॅकल करणं गरजेचं आहे. अशा वेळी जे लोक तुम्हाला रेस्ट्रिक्शन्स आणतात, जे काही सांगतात त्याच्यावर विचार करायचा. ते पटण्यासारखे मुद्दे असले लॉजिकल तर ते मान्य करायचे, पण जेव्हा तुम्हाला दिसतं की यात काही एक लॉजिक नाहीये, जसं की पायऱ्या चढणं उतरण्याशिवाय तुम्ही, आता एक समजा फर्स्ट फ्लोअरला कोणाचं घर असेल तर त्याला ते बाय डिफॉल्ट पायऱ्या चढाव्याच लागणार आहे, तर त्याने प्रेग्नन्सीला काही होत नसतं. तर अशा वेळी तुम्हाला काही डाऊट वाटला, ते लोक ऐकतच नसले तर त्यांना घेऊन तुमच्या डॉक्टरांकडे जायचं, डॉक्टरांसमेत त्यांना हे प्रश्न विचारायला लावायचे आणि ते तथ्यहीन गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या नाही. हा, तुमच्या डॉक्टरांनी जे तुम्हाला सल्ले दिलेले आहेत ते डेफिनेटली तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. पण सर आता यासोबत आणखीन एक प्रश्न महत्वाचा विचारायचा, तो म्हणजे जर प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यानंतर संबंध आपण टाळायला पाहिजे का? नवरा बायको मध्ये जे संबंध असतात त्यानेच त्यांचं नातं दृढ होत असतं, तर आपण संबंध या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये टाळायला पाहिजे का नाही, काय सांगा? बेसिकली हा खूप कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच कपलमध्ये त्यांना प्रश्न पडतो, पण मग ते बिचारे काही कारणास्तव विचारू शकत नाही. तर मी आपल्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की संबंध प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवायला डेफिनेटली चालतात. प्रेग्नन्सी इज नॉट अन कॉन्ट्राइंडिकेशन फॉर युअर इंटरकोर्स. फक्त जर समजा काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आहे तुमच्या पेशंटमध्ये किंवा बेबीशी संबंधित काही कॉम्प्लिकेशन आहे, जसं की लो लाईंग प्लासेंटामध्ये जेव्हा ब्लिडिंग होते किंवा काही तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता ही डेलिकेट प्रेग्नन्सी आहे, जसं की स्टिच वगैरे टाकलेलं आहे आपण, तर अशा वेळी आपण शक्यतोवर संबंध अवॉइड करायचं सांगतो. पण जेंटल संबंध आपण थ्रूआउट प्रेग्नन्सी ठेवूच शकतो, त्याला ॲज काही एक कॉन्ट्राइंडिकेशन्स नाहीये याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही दोघंही कम्फर्टेबल असले पाहिजे, म्हणजे दोघांची कन्सेंट जर असेल तर संबंध ठेवायला काही हरकत नाहीये, पण याच्यामध्ये दोघांची कन्सेंट असणं फार गरजेची आहे. सर आता या प्रेग्नन्सीचे 3 टप्पे पाडले गेलेले आहेत, पहिले 3 महिने, मग आणखीन 6 महिने, मग 9 महिने. या 9 महिन्यांच्या काळामध्ये आपण सोनोग्राफी किती वेळा करायला पाहिजे? बरेच डॉक्टर लोक 5 किंवा 6 वेळा करण्याचा सल्ला देतात, किंवा कधी कधी आपल्याला जास्त पण सोनोग्राफीज करायला लागतात. तर किती आपण सोनोग्राफी मोजून करायला पाहिजे, किती आवश्यक आहेत, काय सांगाल? बेसिकली सगळेजण जे ॲडवाईस करतात, WHO जे गाईडलाईन आहे किंवा जनरली आम्ही प्रॅक्टिसमध्ये जे फॉलो करतो, तर प्रेग्नन्सीमध्ये थ्रूआउट आपण जवळपास टोटल 5 सोनोग्राफी हे पेशंटला ॲडवाईस करतो. त्याच्यामध्ये जेव्हा मी आता मगाशी सांगितलं की प्रेग्नन्सी डायग्नोज झाल्यानंतर आपण पहिली सोनोग्राफी करतो त्याला आपण डेटिंग स्कॅन म्हणतो, ज्याच्यामध्ये गर्भाचं म्हणजे गर्भाला किती आठवड्याचा आहे, त्याची लोकेशन आणि कार्डियक ऍक्टिव्हिटी हे आपल्याला कळतं. हा महत्वाचा स्कॅन आहे. हा पहिल्या 3 महिन्यातला अर्ली स्कॅन म्हणतो आपण. दुसरा स्कॅन पहिल्या 3 महिन्यातलाच आहे, ज्याला आपण एनटी स्कॅन म्हणतो. हा जनरली 11 आठवडे 6 दिवस ते 13 आठवड्यापर्यंत आपण करतो. एनटी स्कॅनचं महत्व असं आहे की एनटी स्कॅन सोबत आपण एक ब्लड टेस्ट करतो, ज्याला आपण डबल मार्कर, कंबाईन टेस्ट किंवा क्वाड्रपल टेस्ट म्हणतो. जर का आपल्याला ते ब्लड टेस्ट करायची आहे तरच एनटी स्कॅन आपण जनरली ऍडवाइस करतो. केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो, पण जर आपल्याला ती ब्लड टेस्ट करायची आहे तर एनटी स्कॅन करणं आवश्यक आहे. तर ती ब्लड टेस्ट कशासाठी आहे, तर त्याच्यामध्ये बाळामध्ये आपल्या मतिमंदत्व आहे का, डाऊन सिंड्रोमची रिस्क किती आहे हे तपासण्यासाठी एक डबल मार्कर किंवा कंबाईन टेस्ट असते. याच्यामध्ये त्या सोनोग्राफीतलं एक पॅरामीटर म्हणजे एनटीचं पॅरामीटर आणि आईच्या रक्तातले 2 पॅरामीटर मिळून अशी ती टेस्ट तयार केली जाते, ज्याचे रिझल्ट येतात आणि ते आपल्याला सांगतात की आपल्या बाळामध्ये मतिमंदत्व असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे.
ती टेस्ट आपण प्रत्येक पेशंटला ऍडवाइस करतो, पण कॉस्ट रिस्टेंट असतात, बरेच पेशंट अफोर्ड नाही करू शकत, त्याच्यामुळे ते थोडंसं डायसी होते. हा झाला दुसरा सोनोग्राफी. तिसरा सोनोग्राफी 5व्या महिन्यामध्ये ऍडवाइस करतो, ज्याला आपण एनामोली स्कॅन म्हणतो, लेमॅन लँग्वेज मध्ये म्हटलं तर कलरची सोनोग्राफी म्हणतो. याच्यामध्ये बाळाचे काही अवयव जे असतात आपण म्हणतो, हात पाय कान नाक डोळे सगळे अवयव आलेले आहे का नाही हे आपल्याला त्या सोनोग्राफीमध्ये कळतं. नंतर चौथी सोनोग्राफी आपण 28 ते 32 आठवड्यामध्ये कळतो, ज्याच्यामध्ये गर्भाभोवती पाणी किती आहे, बाळाचं वजन किती आहे, बाळाची जी वाढ आहे 28 आठवड्यापर्यंतची ती तशीच होते का, योग्य आहे का, इंटरव्हल ग्रोथ आपण म्हणतो. आणि एक शेवटचा 9व्या महिन्यामध्ये की बाळाचं डोकं कुठल्या डायरेक्शनला आहे, बाळाची पोझिशन कशी आहे, नाळाचे वेढे आहे का, पाण्याचं प्रमाण कसं आहे, बाळाचं वजन किती आहे, आपण प्लॅनिंग ऑफ डिलिव्हरी काय करू शकतो, डिलिव्हरी मध्ये आपल्याला काय कॉम्प्लिकेशन संभाव्य फेस करू शकतो, आणि डिलिव्हरी कधी प्लॅन करायची याच्यासाठी 9व्या महिन्यातला सोनोग्राफी. हे जनरली 5 स्कॅन आपण ऍडवाइस करतो. जसं तुम्ही आता सांगितलेलं आहे की एवढ्या सगळ्या सोनोग्राफी त्यांना कराव्या लागतात, आणि जर आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा मग सोनोग्राफी सेंटरला जाऊन केलं तर ते खूप महागडी असे सांगतात, प्रत्येकाला अफोर्ड होणारी नसते. तुम्ही त्याही बद्दल सांगितलेलं आहे. पण जर खरंच गरीब पेशंट आहे किंवा एखादी गरीब महिला आहे तर त्यांनी कोणती सोनोग्राफी करायला पाहिजे किंवा कोणती सोनोग्राफी या सगळ्यांमध्ये महत्वाची असते, ती केली जर सोनोग्राफी करण्याची गरज भासणार नाही ती सोनोग्राफी कुठली? मला म्हणसाला तर हा प्रश्न बरेचसे पेशंट विचारतात की सर एवढ्या सोनोग्राफ्या करणं तर शक्य नाहीये, तर याच्यापैकी कुठली सोनोग्राफी आम्ही करायला पाहिजे? मला विचारसाल तर ऍटलीस्ट 2 सोनोग्राफ्या तरी केल्या पाहिजे. जी मी पहिली सांगितली अर्ली प्रेग्नन्सी डेटिंग स्कॅन, आणि नंतर 5व्या महिन्यातली एनामोली स्कॅन, ह्या 2 सोनोग्राफ्या खूप महत्वाच्या आहे. पण याही पॉसिबल नसेल आणि मला एकच सोनोग्राफी करायची आहे, आय विल सजेस्ट की एनामोली स्कॅन 5व्या महिन्यातली सोनोग्राफी अतिशय महत्वाची असते. हे कितीही गरीब पेशंट असला तरी त्याने एनामोली स्कॅन हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तो स्कॅन तरी त्याने करावा. बिलकुल सर. आता आपण बऱ्याचदा जे टॅबलेट्स दिले जातात किंवा त्याची जी आयरन कॅल्शियमचे टॅबलेट्स आपण बघतो ते तर आपण गव्हर्नमेंटमध्ये पण आपल्याला अवेलेबल आहेत, तर त्या टॅबलेट्स घेण्याची पद्धत नेमकी कशी आहे, किंवा मग कंटिन्यू आपण पहिल्या आठवड्यापासून ती टॅबलेट्स घ्यायला पाहिजे का, त्या घेण्याची पद्धत कशी आहे काय सांगाल, आणि त्याचे फायदे पण सांगा. ओके. जनरली जे काय मेडिकेशन्स ऍडवाइस करतात हे डॉक्टरच करतात, पण याच्यामध्ये आपण काय करतो, पहिल्या 3 महिन्यामध्ये जे पेशंट आहेत त्यांना उलटी मळमळचा त्रास होतो. सो त्याच्यासाठी आणि एक फॉलिक ऍसिडचे टॅबलेट आपण ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये जनरली मेजर पेशंटला हे ऍडवाइस करतो. आयरन आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये ऍडवाइस न करण्याचे 2 कारण आहे. एक तर आयर्नमुळे गॅस्ट्रायटिस होतो आणि पेशंटला ऍसिडिटी होतं. ऑलरेडी पेशंटला नॉझिया वॉमिटिंगचा त्रास आहे, उलटी मळमळचा, आणि त्यात जर आपण आयरन दिलं तर पेशंटला त्रास होऊ शकतो. आणि काही स्टडीज जे म्हणतात की आयर्न पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळावर दुष्परिणाम क्रिएट करू शकतं. आता याचे प्रूव्हन रिझल्ट नाहीये सध्या, आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये पण देतो, पण पूर्वीच्या काळी काही स्टडीज ज्या झालेल्या त्याच्यामध्ये थोडंसं रिस्क मानलं जायचं, म्हणून आपण शक्यतोवर अवॉइड करतो. आयरन आणि कॅल्शियम हे आपण 3 महिन्यानंतर सुरू करतो, म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आपण सुरू करतो. त्याच्यामध्ये आयरनची गोळी ही मिनिमम 30 मिलीग्राम एलिमेंटल आयर्न डेली हा पेशंटला जाणं गरजेचं आहे. कारण काय तर प्रेग्नन्सीमध्ये बाळाची रिक्वायरमेंट असते, म्हणजे आई प्लस बाळ ह्या दोघांची आयरन रिक्वायरमेंट वाढलेली असते. ती भरून काढण्यासाठी जेवणात पुरेसं आयरन आपण ऍब्सॉर्ब नाही करू शकत, म्हणून एक्सटर्नली ते घेणं गरजेचं आहे. म्हणून ती आयरनची गोळी आपल्याला कंटिन्यू घ्यावी लागते. ते एक कारण झालं. दुसरं कॅल्शियमचं पण सेम स्टोरी, कॅल्शियमची रिक्वायरमेंट वाढलेली म्हणून कॅल्शियमची गोळी. तर या गोळ्यांमध्ये काय होतं, जर आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही सोबत घेतल्या तर त्याचं जे ऍब्झॉर्प्शन आहे ते होत नाही, शरीरामध्ये ज्या पद्धतीनं ते ऍब्झॉर्ब व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणून आपण आयर्न आणि कॅल्शियम मध्ये गॅप ठेवतो, मिनिमम 12 तासांचा गॅप ठेवतो, जेणेकरून दोघांचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होईल. आता आयर्न गॅस्ट्रायटिस कॉज करतं, म्हणजे गॅस्ट्रिक इरिटेशन होतं, ऍसिडिटीचा त्रास होतो, म्हणून आयर्न आपण जनरली नाईटला ऍडवाइस करतो पेशंटला की रात्रीच्या वेळी तुम्ही ती रक्त वाढवायची गोळी घ्या. आणि कॅल्शियम हे अर्ली मॉर्निंग सकाळी ऍडवाइस करतो, जेणेकरून गॅपही राहतो, गॅस्ट्रायटिसचा त्रास कमी होतो आणि पेशंटला हे कन्व्हिनियंट होतं. हे आता प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं असतं, कोणी दुपारच्या वेळी घ्यायला सांगतं, कोणी सकाळच्या वेळी, कोणी रात्रीच्या वेळी. मुद्दा हाच आहे की आयरन आणि कॅल्शियम मध्ये गॅप ठेवायचा, दोन्ही सोबत नाही खायचं. ठीक आहे. आयरन आणि कॅल्शियमच्या ज्या काही टॅबलेट्स आपण घेत असतो प्रेग्नन्सीच्या दौऱ्यात, तर आपण त्यामध्ये गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण सोबत घेतलं तर त्याचा कुठलाही फायदा आपल्याला होणार नाही किंवा आपल्या बाळाला सुद्धा होणार नाही. सर, आता आपण बघतो आहे की जे शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा जेव्हा 9वा महिना लागतो, कोणाला 7व्या महिन्यापासून
असणं, पायामध्ये अगदी खूप जास्त स्वेलिंग येणे किंवा सूज येणे यासारख्या समस्येला सुद्धा बऱ्याच महिलांना सामोरे जावं लागतं. तर पायामध्ये सूज का बरं येत असेल, हे घाबरण्याचं कारण आहे का की नाही, नॉर्मल आहे? जनरली मोस्ट ऑफ द प्रेग्नन्सीमध्ये पायावरची जी सूज असते ती फिजिओलॉजिकल असते. फिजिओलॉजिकल म्हणजे काय की बाळाची वाढ होत असते गर्भपिशवीमध्ये आणि गर्भपिशवीच्या प्रेशरमुळे जे व्हेनस रिटर्न आहे, पायाकडचं येणारं रक्त आहे ते थोड्याफार प्रमाणात प्रेशर क्रिएट झाल्यामुळे पायावर सूज येते. ही फिजिओलॉजिकल असते, जी मोस्ट ऑफ द प्रेग्नन्सीत पाहायला भेटते. त्याला घाबरण्यासारखी काही गरज नाहीये. पण काही पेशंट्समध्ये जर का ब्लड प्रेशरचा त्रास आहे, म्हणजे त्यांचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे, किडनीचा आजार त्याच्या संबंधित आहे की क्रियाट त्यांचा वाढलेला आहे आणि हृदयासंबंधी काही आजार पेशंटला आहे, जर अशा पेशंटमध्ये पायावरची सूज वाढत असेल तर ते ट्रबलसम आहे, ते काळजी करण्यासारखं आहे आणि यामध्ये तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला योग्य तो घेणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला सर सुरुवातीपासूनच कधी कधी आपण जेव्हा सोनोग्राफी करतो तर तेव्हा ब्रिज पोझिशन मध्ये असतं बाळ, पायाळू असतं. तर ब्रिज पोझिशन मध्ये का बरं होत असेल बाळ, किंवा याला काय कारण असू शकतात? काय आपण काही चुका करतो त्यामुळे हे बाळ ब्रिज पोझिशन मध्ये जात असेल? नाही, या बाळाला ब्रिज पोझिशन मध्ये असण्यासाठी आईची किंवा त्या बाळाची काही एक चूक नाही आहे. हे 3% ज्या प्रेग्नन्सीज असतात त्या ब्रिज पोझिशन मध्ये असतातच. म्हणजे 100 गर्भवती महिला असल्या तर त्याच्यामध्ये 3 गर्भवती महिला ब्रिज असते. त्याचे मल्टिपल कारण आहे. त्याच्यापैकी काही कारणांपैकी समजा जर गर्भपिशवीमध्ये काही प्रॉब्लेम असला तर बाळ ब्रिज पोझिशन मध्ये येऊन थांबतं. आणि ब्रिज पोझिशन मध्ये असणं म्हणजे हा त्या बाळाने किंवा त्या आईने काही गुन्हा केलेला नाहीये. हे ऍब्सोल्युटली नॉर्मल आणि फिजिओलॉजिकल आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मेन ब्रिज पोझिशनचा मुद्दा कधी येतो? डिलिव्हरीच्या वेळी. आता बऱ्याच जणांचा अट्टाहास असतो की आमचं पायाळू बाळ आहे आणि नॉर्मलच झाली पाहिजे. तर पायाळू बाळ असताना नॉर्मल डिलिव्हरी होत नाही अशातला भाग नाही. 100% नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण प्रॉब्लेम असा येतो की जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या डिलिव्हरीशी संबंधित ते खूप जास्त प्रमाणात असतात. पायाळू बाळामध्ये डिलिव्हरी झाली की बाळ तर व्यवस्थित येतं, पण नंतर येणारं जे डोकं आहे बाळाचं हेड ते बऱ्याचदा अडकतं आणि अडकल्यानंतर ते काढण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याच्यामध्ये बाळ आणि आई हे दोघांनाही खूप त्रास होऊ शकतो. दुसरं एक आपण याच्यामध्ये पर्याय शोधला आहे की जो प्रॅक्टिकली तितकासा मला योग्य वाटत नाही किंवा पर्सनली आय डोंट प्रेफर दॅट, पण एक एक्सटर्नल किफेलिक व्हर्जन नावाची कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण बाळ पोटातल्या पोटात रोटेट करतो. पण त्याच्यासाठी एक स्टँड बाय सोनोलॉजिस्ट आणि स्टँड बाय ऑपरेशन आपल्याला ठेवावंच लागतं की इमर्जन्सीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, बाळाचे ठोके कमी जास्त झाले तर आपल्याला लगेच सिझर करावं लागतं. पण तो एक पर्याय आहे थेरॉटिकली एक्सटर्नल किफेलिक व्हर्जनचा. प्रॅक्टिकली पण आहे, पण एवढा प्रूव्हन ते कोणी हे करत नाही. मला विचारसाल पर्सनली तर आय विल सजेस्ट की जेव्हा बाळ पायाळू असेल तेव्हा सिझर केलेलं हे आई आणि बाळ दोघांसाठी एवढी सगळी खटाटोप केल्यापेक्षा सिझेरियन सेक्शन योग्य मानलं जातं. पण अजूनही काही खेडे विभागातले आपल्याकडे पेशंट्स येत असतील तर त्यांचा अट्टहास हाच असतो की नाही काही पण झालं तरी चालेल पण डिलिव्हरी ही नॉर्मलच झाली पाहिजे. तर या पेशंटला तुम्ही प्रामुख्याने काय सल्ला देणार आहात? बेसिकली आजकाल म्हणजे पेशंटच्या मनामध्ये डॉक्टरांविषयी रोष पण आहे आणि मिसकन्सेप्शन पण आहे की जेव्हा आम्ही हॉस्पिटलला जातो तेव्हा डॉक्टर हे आम्हाला सिझरच करायला सांगतात किंवा डॉक्टर हे पैसे कमवण्यासाठी सिझरच्याच डिलिव्हऱ्या करतात. हे खूप कॉमन मिसकन्सेप्शन झालेलं आहे पेशंटमध्ये. ते आउटकम आपल्याला महत्वाचं आहे. मग ते नॉर्मल डिलिव्हरी असो का सिझेरियन सेक्शन असो, नॉर्मल डिलिव्हरी करून जर बाळाला त्रास देत असेल किंवा बाळाला त्रास होत असेल आणि नॉर्मल डिलिव्हरी करून आईला त्रास होत असेल, आईच्या अंगावरनं रक्त जास्त जात असेल, आईला खूप जास्त स्टिचेस पडत असेल तर त्याचं आउटकम काही एवढं पाहिजे तसं चांगलं नाहीये. अल्टिमेट कुठल्याही डॉक्टरचा हाच उद्देश असतो की एक हेल्दी आई आणि एक हेल्दी बाळ हे सगळ्यांना भेटावं. याच्यासाठी सगळा अट्टास आहे. त्याच्यात डॉक्टरांचा सेक्शनचा किंवा नॉर्मल डिलिव्हरीचा असं काही वेगळा रोल नसतो. कुठल्याच डॉक्टरांना असं वाटत नाही की सिझेरियन सेक्शन करणं त्यांच्यासाठी फायद्याचं असेल. आपली ही जी समजूत आहे किंवा आपली ही जी मानसिकता आहे ती कुठेतरी चुकीची आहे. डॉक्टरांना सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी हेच प्रिफर करतात आधी आणि डॉक्टरबल डिलिव्हरी हे डॉक्टरांना सुद्धा सोयीस्कर वाटत असते. त्याच्यामुळे कधीही डॉक्टर लोक आपलं नुकसान हे समजत नाही. तर त्याबद्दल सर आता मला हे विचारायचं होतं आणखीन की आता डिलिव्हरी झाली आहे नुकताच,
बाळ जन्म घेतलाय बाळाने, तर अशामध्ये बऱ्याच घरून दडपण असतं किंवा मग आणखी वेगवेगळे सल्ले आजूबाजूचे लोक शेजारी पाजारी येऊन देत असतात. तर या कंडिशन मध्ये त्या प्रेग्नेंट महिलेने किंवा मग त्यांच्या घरच्यांनी त्या दिवस गेलेल्या किंवा मग आता बाळ झालेल्या लेडीजची काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा मग काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तिचा आहारही चांगला राहील, तिच्या आहारामध्ये अशा कुठल्या गोष्टींचा समावेश करायला पाहिजे जेणेकरून ती बाळही हेल्दी राहील? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. बऱ्याचदा काय होतं, डिलिव्हरी नंतर खूप सारे मिसकन्सेप्शन आहे. जसं की डिलिव्हरी झाली की काही जण बाळाला हनी शहद देण्याचं प्रमाण आहे, काही जण गुटी देतात. तर डिलिव्हरी नंतर बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त काही द्यायची गरज नाही. डॉक्टरांनी दिलेले मेडिकेशन्स आणि आईचं दूध हे अतिशय पूरक आहे बाळासाठी, त्याला वेगळं काही द्यायची गरज नाही. आता बाळाला कधी पाजायचं अंगावर, तर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर जेव्हा आई आणि बाळ कम्फर्टेबल असेल तेव्हा लगेच आपण पाठवू शकतो. समजा बाळाला कुठे काचाच्या पेटीत किंवा NICU ठेवायची गरज नाहीये, आईला पण जास्त वेळ झाला नाही, डिलिव्हर करून आई आणि बाळ दोघं वार्डात शिफ्ट केले, तर जेव्हा ते कम्फर्टेबल असेल तेव्हा जेवढं ॲज अर्ली एज पॉसिबल हे बाळाला छातीला लावणं हे आपण ऍडवाइस करतो. आता सिझेरियन सेक्शनच्या मदरला थोडासा वेळ लागतो, कारण सेक्शन करतानाचा वेळ, त्याच्यानंतर ते शिफ्ट केल्यानंतर अॅनेस्थेशिया कव्हरेज, पेन हा थोडासा सिझेरियन मध्ये जास्त असतो. तर व्हेनेवर द मदर इज कम्फर्टेबल, ॲज अर्ली एज पॉसिबल सेक्शन नंतर सुद्धा बाळाला छातीला लावणं आपण ऍडवाइस करतो, म्हणजे बाळाला दूध पाजणं आपण ऍडवाइस करतो. आता बऱ्याचदा काय होतं की लोक म्हणतात की आम्ही मध देऊ का, तर आम्ही गुटी देऊ का, तर हे द्यायचं का नाही, तर बाळाचं जे पोट आहे ते फक्त आईचं दूध पचवण्यासाठीच बनलेलं आहे, ते बाकी काही पचू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला देऊन ती रिस्क ऑफ इन्फेक्शन वाढवताय. किती दिवसांपर्यंत आपण आईचंच दूध आपण बाळाला पाजायला पाहिजे? हा, तसं तर आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग ऍडवाइस करतो. याचा अर्थ असा असतो की पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध पाजायचं, याच्यामध्ये पाण्याचा सुद्धा समावेश नाही. पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त अंगावर पाजायचं. आता ज्या महिलांमध्ये समजा एन गेन कारणास्तव दूध नाही आलं सुरुवातीला, स्पेशली सिझेरियन सेक्शन मध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की आईला अंगावर दूध येत नाही व्यवस्थित, कमी प्रमाणात असतं. मग अशा वेळी पिडियाट्रिशियन काय करतात की फॉर्म्युला फीड सजेस्ट करतात की पावडरचं मिल्क, तर तेच पाजायचं तुमच्या पिडियाट्रिशियनच्या सल्ल्यानुसार. गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध किंवा अजून त्याच्या व्यतिरिक्त काही दूध आपण न पाजलेलं बरं असतं, टाळायचं. कारण काय असतं, जसं मी मगाशी सांगितलं, बाळाचं पोट हे फक्त दूध पचवण्यासाठी बनलेलं आहे आणि ते फॉर्म्युला फूडचं जे मिल्क आहे ते प्रॉपरली स्टेरिलाइज असतं आणि कंपोनंट विचारपूर्वक बनलेलं असतं. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो याच्यामध्ये, की जेव्हा आपण बाळाला वाटी चमच्याने फीड किंवा फॉर्म्युला फीड देतो तेव्हा त्याचं हायजीन मेंटेन करणं फार अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ते फॉर्म्युला फीड बनवता वाटी चमच्यामध्ये, तो वाटी चमचा प्रॉपरली गरम पाण्यात उकळून थंड करून घ्यायचा आणि एका वेळी जे फॉर्म्युला फीड बनवलं ते तेव्हा पाजल्यानंतर ती राहिलेलं टाकून द्यायचं आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण परत फीड करणार आहोत तो वाटी चमचा परत फ्रेश स्वच्छ करून घ्यायचा. याने बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. बिलकुल. तर आता बऱ्याच ज्या महिला आहेत ज्या दिवस गेलेले आहेत किंवा मग आता नुकताच बाळांना जन्म दिलेला आहे, तर अशामध्ये बऱ्याच पथ्य पाळल्या जातात किंवा मग तिखट खाऊ नये किंवा मग आणखीन काही वेगवेगळे पदार्थ खाऊ नये की जेणेकरून त्या महिलेला त्या खाव्याशा वाटतातही त्या पिरियड मध्ये. तर हे आपण पथ्य कशा प्रकारे पाळले गेले पाहिजेत किंवा मग आपण काय काय गोष्टींना फोकस करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण या दिवसांमध्ये आपण टाळायला पाहिजे? हे अतिशय मोठा गैरसमज आहे की आईने डिलिव्हरी नंतर काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. मला सांगा, एक साधी गोष्ट आहे, त्या आईने आत्ताच एक नवीन जन्म दिलेला आहे, एका नवीन बाळाला जन्म दिलेला आहे. तिनं तिच्या शरीराचा एक हिस्सा म्हणून त्याला जन्म दिलेला आहे. तिच्या शरीराची तेवढी झीज झालेली आहे आणि ती आता त्या झीज भरून काढण्यासाठी तिला आहाराची गरज आहे. आणि नेमकं त्याच वेळी आपण त्यांना हे खायचं नाही ते खायचं नाही आणि बरेचसे पथ्य टाळतो. तर आईच्या आहाराचा आणि बाळाच्या स्वास्थ्याचा अर्थार्थी काही एक संबंध नाहीये. आईचा आहार आईला हवा तसा तुम्ही देऊ शकता. नॉर्मल डिलिव्हरी असो का
सिझेरियन सेक्शन असो, सिझेरियन सेक्शन नंतर बऱ्याचदा बिकॉज ऑफ अॅनेस्थेशिया म्हणा आपण थोडंसं फूड हळूहळू त्यांना देतो. म्हणजे पहिल्या दिवशी आपण त्यांना फक्त पाणी देतो, मग नंतर लिक्विड देतो, मग सेमी सॉलिड देतो, मग सॉलिड ऍडवाइस करतो. तर एकदा का त्या पूर्ण डाएटवर आल्या आणि डिलिव्हरी नंतर त्या ऑलरेडी पूर्ण डाएटवर असतात तर त्याच्यात काही एक पथ्य नाहीये. म्हणजे तुम्हाला केळ खायचं तर खाऊ शकता, तुम्हाला अजून गवाराच्या शेंगा खायच्या तर खाऊ शकता, अजून वांग्याची भाजी खायची तर खाऊ शकता, तिखट खायचं तर खाऊ शकता, व्हेज नॉन व्हेज फिश व्हॉट एव्हर डाएट यू लाईक. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अन्न आवडत असेल तर ते तुम्ही बिनधास्त खा, तरी सुद्धा खाऊ शकता. तुमच्या वांगा आणि फिश खाण्याचा आणि त्या सिझेरियनच्या टाक्यांचा अर्थार्थी काही एक संबंध नाहीये. ठीक आहे, बिलकुल. तर सरांनी हे आता गैरसमज आपले दूर केलेले आहे की जर आपलं सिझेरियन झालेलं असेल, आपल्याला टाके पडलेले असतील तरी सुद्धा आपण वांग्याची भाजी सुद्धा खाऊ शकतो आणि फिश सुद्धा खाण्याचं बरेच लोक टाळत असतात, बऱ्याच महिलांना देण्याचं टाळत असतात. तर हे सरासर चुकीचं आहे. त्याचा आणि आपल्या टाक्यांचा कुठलाही संबंध नसतो किंवा बाळाचा सुद्धा त्याशी काहीच संबंध नसतो. तर आता आपण जे विचारणार आहोत ते म्हणजे आता जेव्हा बाळ जन्म घेतं तर बाळाला किती दिवसांनंतर आपण अंघोळ घातली पाहिजे, किंवा मग नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, सिझेरियन झालेलं असेल तर त्या आईची सुद्धा किती दिवसांनंतर आपण अंघोळ घातली पाहिजे, काय सांगा? नॉर्मल डिलिव्हरी नंतर बायकांमध्ये आपण इमिजिएट आंघोळ करू शकतो. म्हणजे जशी डिलिव्हरी झाली ती पेशंट कम्फर्टेबल असेल तिला आंघोळ करायला काहीच एक अडचण नाहीये, काही कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. सिझेरियन सेक्शन मध्ये जोपर्यंत पेशंट हॉस्पिटलाइज आहे तोपर्यंत एनिवेज ती काही आंघोळ करू शकत नाही. एकदा हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झाली तर कुठलेही डॉक्टर प्रॉपर ड्रेसिंग करूनच त्यांना घरी पाठवतात. तर त्याच्यासाठी काही कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. घरी गेल्यानंतर तुम्ही बिनधास्त आंघोळ करू शकतात. फक्त आंघोळ करताना टाक्यांची हवी तेवढी काळजी डॉक्टरांना विचारून घ्यायची. बाकी आंघोळ आई आरामात करू शकते. राहिला प्रश्न बाळाचा, तर बाळाला जनरली आपण नाळ पडेपर्यंत आंघोळ काही ऍडवाइस करत नाही. मग नॉर्मल असो का सेक्शन असो, एकदा का बाळाची नाळ पडली तर आपण त्याला आंघोळ ऍडवाइस करतो. जर समजा बाळ काचाच्या पेटीत ठेवलेलं आहे किंवा प्री टर्म आहे, म्हणजे कधी कधी डिलिव्हरीमध्ये फार कमी जन्माचं, कमी दिवसाचं किंवा कमी वजनाचं बाळ डिलिव्हर होतं ना, तर मग अशा बाळांसाठी जे तुमचे पिडियाट्रिशियन सल्ला देतात त्याच्यानुसार. पण मेजॉरिटी केसेसमध्ये जे बेबी नॉर्मल आहेत, हेल्दी आहेत, त्यांना नाळ पडल्यानंतर किंवा 7 दिवसानंतर आपण आंघोळ ऍडवाइस करतो. बिलकुल. बरेच लोकांना असं वाटत असेल की हे असे कसे डॉक्टर तुम्ही काहीच करू नका किंवा काहीच पथ्य पाळू नका, असे कुठल्या डॉक्टरांचा इंटरव्ह्यू घेताय असं बरेच लोकांच्या मनामध्ये चालत सुद्धा असेल. तर सिरियसली मी सांगू इच्छिते की या सगळे जे आपण मनामध्ये गैरसमज भरून ठेवलेले आहेत किंवा हे सगळं आपण आपलं जे डोकं घाण करून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या विचारांनी, तर हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि या महिलेला आणखीन सशक्त आहार आपण कशा प्रकारे देऊ शकतो, कारण आपलं सगळं घर अवलंबून असतो ते म्हणजे एका महिलेवरती. तर तिची काळजी घेणं, अर्थात तिची चांगल्या प्रकारे आपण किती काळजी घेऊ ते जास्त महत्वाचं असतं. तर एक आणखीन प्रश्न राहिला आहे सर छोटासा. तर एक बाळ असतं छोटस, तर त्याच्या डोक्यामध्ये थोडासा खड्डा असतो, तर त्याला टाळू भरणं असंही आपण म्हणत असतो. बरेच जे घरामध्ये आजी असते आपली, तर ती घासून घासून त्या बाळाची टाळू भरत असते किंवा मग तेल त्याच्यामध्ये चोपून चोपून भरत असते. तर हे किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे ते तुम्हीच सांगा आमच्या दर्शकांना. बेसिकली तुम्ही टाळू भरली काय नाही भरली काय त्या बाळाला काही एक फरक पडणार नाही. ती टाळू म्हणजे हा अँटेरियर फोंटॅनेल असतो. हा फोंटॅनेल कशासाठी असतो, तर बाळाच्या मेंदूची जी वाढ आहे ती पहिल्या 2 वर्षापर्यंत होत असते डिलिव्हरी नंतर. तर मग बाळाच्या मेंदूच्या झालेल्या वाढीसाठी जागा असावी म्हणून बोन मध्ये तो गॅप ठेवलेला असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ फोंटॅनेल. हा 18 महिन्याचं बाळ झालं की आपोआप भरणार आहे. त्याला फोंटॅनेल फ्युजन म्हणतो. तो आपोआप भरेल. त्याने तुमच्या तेलाने माखल्याने किंवा तुम्ही त्याला कितीही टाळू भरल्याने तो लवकर भरेल असं कधी होत नाही. उलट त्या टाळू माखल्याने तुम्ही बाळाला त्रास देण्याची संभाव्य चान्सेस असतात, कारण तो फार सेन्सिटिव्ह आणि डेलिकेट एरिया आहे, नाजूक एरिया आहे. कधी कधी ते टाळू माखण्याच्या आणि भरण्याच्या नामचा त्याला इजा जर झाली तर ती इजा बाळाला त्रासदायक ठरू शकते. म्हणजे तुम्ही बाळाला फायदा न करता उलट नुकसान बाळाचं वाढवताय. सो पर्सनली मी सजेस्ट करेल की ते टाळू भरण्याच्या नादी लागू नका. ते जेव्हा त्याला भरायची आहे म्हणजे 18 महिन्याचं झाल्यानंतर ते आपोआप भरेल. बिलकुल. तर आपण कितीही काही करू
करून तो टाळी भरला जाणार नाही किंवा ती जी खोलगट जागा आहे ती भरल्या जाणार नाही किंवा 18 महिने त्या गोष्टीला वेळ लागणारच आहे, त्या वेळेनंतरच त्या बाळाचा टाळू हा भरला जाणार आहे. सर, खूप छान वाटत आहे तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना आणि खूप छान प्रकारे आपण सगळ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. आणखीन भरपूर काही विचारायचं होतं पण वेळेअभावी ते शक्य नाही. यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. काय संदेश असेल तुमचा एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून, एक गायनिक म्हणून या सगळ्या महिलांना काय संदेश असेल आणि या त्यांच्या घरच्यांना, घरामध्ये जी जुनी मंडळी आहे, वृद्ध मंडळी आहेत, त्यांना काय संदेश असेल? मी आपल्या व्ह्युअर्सला आज जागतिक महिला दिन आहे याच्या निमित्त एकच सांगू शकेल की प्रेग्नन्सी म्हणा, डिलेव्हरी म्हणा, याच्यामध्ये एका स्त्रीला जी गरज असते ती असते एका सपोर्टची. तो मानसिक इमोशनल सपोर्ट म्हणा किंवा फिजिकल सपोर्ट म्हणा, हो अत्यंत गरजेचा असतो, जो कुठेतरी आपल्या समाजामध्ये कमी प्रमाणात बघायला भेटतो. तर माझं एकच म्हणणं राहील की त्या मातेला कुठेतरी आधाराची गरज असते पूर्ण जर्नीमध्ये. तर तुम्ही तिचं दुःख जरी शेअर नाही करू शकले तरी ऍटलिस्ट तिला एक ठोस पिलर म्हणून किंवा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तिच्यासोबत प्रत्येक स्टेजेस मध्ये तिच्यासोबत उभे राहा. तिचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या आनंदामध्ये, तिच्या दुःखामध्ये, तिच्या मूड स्विंग्स मध्ये इरिटेट न होता तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्पेशली हजबंडला माझी ही रिक्वेस्ट आणि संदेश असेल की त्या स्टेजेसमध्ये जे त्या फेजमध्ये होणारे जे मूड स्विंग्स आहेत त्यांचा जो अट्टहास आहे तो समजून घ्या. त्यांना तुमच्या इमोशनल सपोर्टची खूप गरज असते. तेव्हा ऍज अ पिलर म्हणून तुम्ही तिच्यासोबत उभे राहा आणि अधिकाराने ती तुमच्याकडे तेच मागू शकते की जे एक हजबंड म्हणून तुम्ही ते रोल प्ले करू शकतात तो बाकी कोणी करू शकत नाही. सो दॅट इज द मेसेज थ्रू आउट माय. की एक प्रेग्नेन्सीचा जो टप्पा असतो आणि जो डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो टप्पा असतो तो त्या महिलेच्या कायम लक्षात राहतो, कायम स्मरणात राहतो. आयुष्यभर तिला त्या गोष्टी विसरल्याने सुद्धा विसरत नाही. तर जेणेकरून आपण त्या महिलेला त्या काळामध्ये जेणेकरून आपण तिला आधार द्यायला पाहिजे किंवा तिच्या ज्या भावना आहेत त्या आपण समजून घ्यायला पाहिजे. तसं सरांनी आता खूप छान प्रकारे सल्ला दिलाय. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तुम्ही सुद्धा तुमचा वेळात वेळ काढून आल्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल की तुम्ही एवढा वेळ दिला आणि लोकांपर्यंत तुमचं चॅनल एवढ्या व्ह्यूज पर्यंत पोहोचतंय. आणि खरंच आपण जे आजचे मुद्दे डिस्कस केले हे प्रत्येकाच्या मनात पडलेले प्रश्न असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्रत्येक म्हणजे मनामध्ये असतात, पण ते विचारू नाही शकत किंवा मग त्याला कुठेतरी चालना भेटत नाही काही कारणास्तव. बरेचसे गायनॅक त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये बिझी असतात, रुटीन ऍक्टिव्हिटीज मध्ये, आणि घरी कुठे या प्रश्नांना चालना देत नाही कोणी किंवा उत्तर भेटत नाही. सो आज खूप चांगले मुद्दे डिस्कस झाले. थँक्स तुम्ही आल्याबद्दल. आय एम रिअली ग्रेटफुल. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तर सरांनी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. तरी सुद्धा काही तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आम्ही प्रयत्न करू तुमचे त्याही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. आणि हो, जर तुम्हाला वंध्यत्वाचा काही प्रॉब्लेम असेल, इन्फर्टिलिटीचा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही भगत स्त्री रुग्णालयाशी संपर्क साधू शकता. आणि इथे जर तुम्ही संपर्क साधला तर तुमचे बरेच क्वेरीज याही क्लिअर होतील आणि लवकरात लवकर तुम्हाला या इन्फर्टिलिटी वरती, वंध्यत्वावरती ट्रीटमेंट सुद्धा नक्की मिळेल. तर आणखीन वंध्यत्वासोबत बाकीच्याही ट्रीटमेंट आपण करतो. वंध्यत्वासोबत तुमच्या प्रसूती पश्चात सल्ला, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, रेग्युलर ANC चेकअप, महिलांशी संबंधित सगळे आजार, महिलांशी संबंधित सगळ्या गोष्टी आपल्याला एका छताखाली एक्सपर्ट डॉक्टर थ्रू भेटतील. असं काही अडचण नाही. सर, आता बऱ्याचदा डॉक्टर लोक ब्लड टेस्ट करण्याचा सुद्धा सल्ला देतात प्रेग्नेन्सीच्या दरम्यान किंवा मग त्याच्या अगोदर सुद्धा, जर आपल्याला दिवस राहत नसतील तर हे किती गरजेचं आहे? ब्लड टेस्ट आपल्या इथे सुद्धा होत असते का आणि ते करणं किती महत्वाचं आहे? त्याचा काय फायदा होऊ शकतो? ब्लड टेस्ट हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. स्पेशली इन्फर्टिलिटीच्या कपल्समध्ये आपण ज्या ब्लड टेस्ट ॲडवाईज करतो त्या अतिशय महत्वाच्या असतात, त्या करणं गरजेचे आहे. त्याच्यानुसार आपल्याला
नेमकं निदान म्हणजे कारण काय हे शोधणं सोपं जातं, की कुठल्या कारणास्तव त्या कपलमध्ये इन्फर्टिलिटी आहे ते शोधणं सोपं जातं। आणि दुसरी एक गोष्ट, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पण आपण ब्लड टेस्ट पेशंटला ऍडवाइस करतो, तर त्याही करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये बेसिक ब्लड टेस्ट आपण सुरुवातीला ऍडवाइस करतो, पेशंटचं हिमोग्लोबिन, पेशंटचं ब्लड ग्रुप, पेशंटचं साखरेचं प्रमाण म्हणजे शुगर, पेशंटचं थायरॉइड टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट आपण सुरुवातीला ऍडवाइस करतो। तर त्या का महत्वाच्या आहे, तर बऱ्याच म्हणजे इंडियन सिनारिओमध्ये महिला आहे त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, ते जर कमी असलं तर आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट करणं सोपं जातं, कारण आईच्या हेल्थचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा त्या वाढणाऱ्या बाळावर होतो। मग जर आई ॲनेमिक असले तर बाळाला तो त्रास डेफिनेटली होणार, म्हणून आईचं ब्लड आपल्याला वाढवणं गरजेचं आहे। सेकंड थिंग, शुगरमध्ये जर का आईची शुगर खूप जास्त वाढलेली आहे तर आपण HbA1c नावाची टेस्ट ऍडवाइस करतो, ज्याच्यामध्ये 3 महिन्याचं आईचं शुगर कंट्रोल करतं। तर जर हे HbA1c आई प्रेग्नंट राहण्याच्या आधी सुद्धा वाढलेलं असेल तिचं, ते जर 8 पेक्षा जास्त असेल, नॉर्मली ते 5.5-6 पर्यंत असते, पण ते जर 8 पेक्षा जास्त असेल तर बाळामध्ये कंजनायटल एनामोलीज असण्याची रिस्क खूप जास्त असते, ते एक आपल्याला कळतं। तिसरं, थायरॉइड जर का आईचं थायरॉइड डिरेंज असेल किंवा थायरॉइड मध्ये काही फ्लक्च्युएशन असलं, TSH ची लेवल वाढलेली असेल तर जे आईच्या पोटातलं बाळ आहे त्याच्या सुद्धा ग्रोईंग ब्रेन मध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो, म्हणून थायरॉइड करेक्शन सुद्धा करणं गरजेचं आहे। आणि थायरॉइड नॉर्मल जी रेंज आहेत आपल्या TSHच्या त्या आपण जनरली 4.5-5 पर्यंत कन्सिडर करतो, पण प्रेग्नन्सीमध्ये त्या TSHच्या रेंज थोड्याशा चेंजेस आहेत T3, T4 TSHच्या, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या महिलेची ट्रीटमेंट करणं हे सोपं जातं, आणि ते त्या बाळासाठी आणि त्या आईसाठी सुद्धा गरजेचं आहे, म्हणून त्या ब्लड टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे। दुसरं एक महत्वाचं असं आहे की ब्लड ग्रुप करतो आपण, ब्लड ग्रुपमध्ये ज्या RH निगेटिव्ह महिला असतात त्यांच्या हजबंड RH निगेटिव्ह असले तर काही नाही, पण हजबंड जर RH पॉझिटिव्ह आहे आणि आई RH निगेटिव्ह आहे, त्यांच्यामध्ये ऍडिशनल काही टेस्ट आपल्याला करणं गरजेचे असतात, कारण त्या बाळाला भविष्यात संभाव्य धोका किंवा त्रास होऊ शकतो। तर ह्या अनुषंगाने आपल्याला ह्या सगळ्या ज्या ब्लड टेस्ट आहेत त्या करणं गरजेच्या आहेत, ते ANC प्रोफाईल आपण म्हणतो, आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्फर्टिलिटी प्लस या ज्या ब्लड टेस्ट आहेत त्या सगळ्या सिंगल छताखाली अवेलेबल आहे, आणि पेशंटला रिझनेबल रेटमध्ये विदिन 1 आवर ते आपण अवेलेबल करून देतो। बिलकुल, तर या सगळ्या टेस्ट करणं किती गरजेचं आहे आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो पुढे चालून आपल्याला आणि आपल्या बाळाला सुद्धा, तर ते सरांनी सांगितलेलं आहे। सर, आता एक आणखीन प्रश्न, तो म्हणजे जेव्हा प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्या टप्प्यामध्ये एकदा किती दिवसांमधनं एकदा आपण रुटीन चेकअप करायला पाहिजे, किंवा मग किती दिवसांमधनं एकदा आपण गायनिकला व्हिजिट द्यायला पाहिजे, एका स्त्री रोग तज्ञाशी आपण किती दिवसांमध्ये सल्ला घ्यायला पाहिजे? तर आपण सुरुवातीला म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टर जसं आपण डिस्कस केलं आहे, पहिल्या 6 महिन्यापर्यंत महिन्यातनं एकदा आपण पेशंटला जनरली व्हिजिटला बोलवतो। जर का अदरवाईज काही कॉम्प्लिकेशन नसेल तर, जर समजा पेशंटमध्ये काही हाय रिस्क आहे, जसं पेशंटला हृदयाचा काही आजार आहे किंवा बाळामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला वाटतात किंवा प्रिशियस प्रेग्नन्सी आहे, अशा केसेसमध्ये नंबर ऑफ व्हिजिट्स कधी कधी वाढतात, पण इन जनरल ज्या लो रिस्क प्रेग्नन्सी आहे, बाळ आणि मदर हेल्दी आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्या 6 महिन्यामध्ये दर महिन्यातनं एक व्हिजिट आपण पेशंटला ऍडवाइस करतो। 28 आठवड्यापासून ते 34 आठवड्यापर्यंत दर 15 दिवसाला आपण पेशंटला बोलवतो, आणि 34 ते 35 आठवड्यानंतर आपण दर आठवड्याला पेशंटला जनरली व्हिजिटला रेग्युलर फॉलोअपला बोलवतो। बिलकुल, म्हणजे इतक्या दिवसांमधनं आपण रुटीन चेकअप करायलाच पाहिजे, जेणेकरून आपण सुद्धा हेल्दी राहू आणि आपलं बाळ सुद्धा हेल्दी राहील, आणि काय विशेष काळजी आपण घ्यायला पाहिजे तेही आपल्याला डॉक्टर योग्य ते सल्ला देतील। तर सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की महिलांशी निगडीत कुठलेही जर आजार असतील, छोट्या छोट्या जरी समस्या असतील, तर या सगळ्या समस्यावर आजार उपलब्ध, या आजारांवरती उपचार उपलब्ध आहे, तेही खूप छान प्रकारे, ते म्हणजे भगत स्त्री रुग्णालय चिखली येते। खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा मी मेन्शन केलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्या समस्यांशी काही प्रॉब्लेम असेल किंवा या समस्यांना जर तोडगा काढायचा असेल, यावर उपचार मिळवायचा असेल, तर नक्कीच तुम्ही या हॉस्पिटलशी संपर्क साधावा। या नंबरवरती तुम्ही जर संपर्क साधला तर तुम्हाला आणखीनही माहिती मिळेल। तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय। बघत रहा गजर महाराष्ट्राचा।